तालुका युवा अध्यक्ष सिद्धार्थ बाब. निम्स कॉलेजमध्ये एक दुःखदायी घटना झाली. कम्प्युटर सायन्समध्ये जो मुलगा होता, बीटेक करत होता, त्यांनी सुसाईड केली. त्याचे कारण काय होते तर हे मातलेलं प्रशासन, त्याच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शन घेतलं गेलं होतं. मिस डॉक्टर सुनीता पाटील व हॉस्टेलनी डायरेक्टर कमल रोड, डीन डॉक्टर व्यंकटरामन यांनी यांच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शन घेतलं होतं. CR मुलगा जो कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह करतोय त्याच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शन आणि त्याला धमकी की तुला सस्पेंड करून देऊ, तुला अमकं करून देऊ. त्याच्या घरात फोन. ॲट लास्ट त्याला करिअरची भीती वाटू लागली आणि त्याने डायरेक्ट सुसाईड करून घेतलं. आणि आपले आमदार, विधान परिषद आमदार श्री अमरीश भाई पटेल यांना वाढदिवसाचे गिफ्ट भेटलाच की अजून एक तरुण मुलगा मेला. याचे श्रेय श्री निम्स कॉलेजचे पूर्ण स्टाफ आणि आमचे विधान परिषद आमदार. कारण इथले आमदार तर पगारी आमदार आहेत, पगार घेतात, सॅलरी घेतात. तर त्यांना तर काय पडलेली नाही आहे. कितीही मृत्यू गेलं, कितीही काय झालं तरी एक दुःख आहे की आपला पुरोहित या देशाच्या एक भूतपूर्व मुलगा इंजिनियर ज्याच्या डिस्टिंक्शनमध्ये रँक यायच्या तो मुलगा गेला. कशासाठी तर प्रशासनाची चुकामुळे. आणि मला या पोलीस स्टेशन आणि इथले जितके पण प्रशासन आहे त्याच्यावर भरोसा नाही. मी वंचित बहुजनच्या युवा अध्यक्ष बोलतोय की मला यांच्यावर भरोसा नाही. कारण की शेवट विधान परिषद आमदार असल्या कारण बातमी सुद्धा कोणी लावली नाही. बातमी लावण्याची हिंमत नाही. या प्रकारे कधी तालुक्यात घडत असेल तर काय सांगायचं. अनडिसिप्लिनरी ॲक्शन याबद्दल बोलल्या गेल्यावर 3 वाजता रात्रीचे आपण टॉयलेट चेक करतात, हे किती योग्य आहे. एक पर्सनल टाईममध्ये 3 वाजता लोक काय करतात, तुम्ही टॉयलेट चेक करतात आणि तुम्ही आरोप करतात की त्या मुलगाने ड्रग्ज घेतला असेल, त्या मुलगा अल्कोहोल घेतोय. तुमच्या कॅम्पसमध्ये येतात तरी कसं? अल्कोहोल, ड्रग्ज कसं काय येतात? तुमची काय जबाबदारी? मग असं म्हणायचं की A+ कॉलेज, निम्स कॉलेज हे ड्रग्जचा अड्डा आहे, चालेल का आपल्याला? का असं म्हणायचं की डिसिप्लिनरी ॲक्शन मध्ये एक मुलगा आम्ही गवळला? आणि मला पालकांसोबत एक विनंती आहे की असे कॉलेजमध्ये प्लीज नका पाठवू की तुमच्या मुलगाचा जीव जाईल. प्रेशरमध्ये त्याला दमदाटी होतील. पोलीस प्रशासन, कुठलीही प्रशासन काहीही करणार नाही. तरी मी वंचित पासून एक विनंती केलेली आहे की याची संपूर्ण चौकशी व्हावी. तरी पोलिसांनी संपूर्ण चौकशी करावी. त्याच्या घरात चिट भेटली का, काही भेटलं का, याचं स्पष्टीकरण द्यावं. वी वॉन्ट जस्टिस. जस्टिस कसं भेटेल? घरात बसून भेटेल का? बाहेर या, निघा, प्रशासनाला जबाब विचारा. हे कसं घडलं? धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. Audio Jungle.